नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 15 चुंबकाची गंमत ह्या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात काय पाहिलं तर चुंबक म्हणजे काय, होका यंत्राचा वापर कुठे केला जातो, चुंबकाचे वेगवेगळे आकार कोणते याच्याविषयी आपण माहिती घेतली. तर चुंबक म्हणजे काय, तर ज्या पदार्थांकडे लोखंड, निकेल, कोबाल्ट या धातूंपासून बनवलेल्या वस्तू आकर्षिल्या जातात त्या पदार्थाला काय म्हणतात, चुंबक म्हणतात. मग आपण आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत तर चुंबकाची वेगवेगळी वैशिष्ट्य कोणती आहेत आणि चुंबकत्व म्हणजे काय हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. चुंबकत्व. मुलांनो, चुंबकीय बल. तर चुंबकीय बल म्हणजे काय, तर ज्या बलामुळे चुंबक एखादी वस्तू आकर्षून घेऊ शकतो त्याला काय म्हणतात तर चुंबकीय बल असे म्हणतात. चुंबकीय बलामुळे काय होतं तर वस्तूचे विस्थापन होतं. आता कसं विस्थापन होतं ते मी तुम्हाला सांगते. जर एखादा समजा खिळा असेल आणि तिथे चुंबक ठेवलं असेल तर तो खिळा काय होतो, चुंबकाकडे आकर्षिला जातो. म्हणजे चुंबकाचं काय होतं, विस्थापन होतं. खिळ्याचं काय होतं, विस्थापन होतं. विस्थापन म्हणजे काय होतं, तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो. कळलं ना, म्हणजे काय होतं, हलतो म्हणजे काय होतं, त्याचं विस्थापन होतं. म्हणजेच काय, तर ज्या बलामुळे चुंबक एखादी वस्तू आकर्षून घेऊ शकते त्या चुंबकीय बलामुळे घेऊ शकतं त्याला काय म्हणतात, चुंबकीय बल म्हणतात. आपण आता बलांचे प्रकार पाहिले होते, त्यातील चुंबकीय बल हा सुद्धा एक बलाचा प्रकारच आहे. चुंबकीय बलामुळे काय होतं तर वस्तूंचे विस्थापन होते. चुंबकीय बलामुळे विस्थापन झालं म्हणजे काय होतं तर कार्य होतं. हे तर तुम्हाला माहितीच आहे, विस्थापन झालं तर कार्य होतं. मग चुंबकीय बलामुळे काय होतं तर कार्य होतं. मग हे चुंबकीय म्हणजे बलाचा ह्याचा वापर कुठे केला जातो तर म्हणजे ह्या चुंबकीय जे बल आहे, बलाचा वापर म्हणजे अशा प्रकारे चुंबकाचा वापर कशासाठी केला जातो, म्हणजे वस्तू म्हणजे हलवण्यासाठी वगैरे कशासाठी केला जातो तर कारखाने, बंदर, कचरा डेपो अशा ठिकाणी वस्तूंची जड वस्तू असतात त्यांची हालचाल करण्यासाठी क्रेनचा वापर केला जातो. आणि मग ह्या क्रेनमध्ये अशा प्रकारच्या चुंबकाचा उपयोग केला जातो. चुंबकत्व ही एक ऊर्जा आहे. काय तर चुंबकत्व ही एक ऊर्जा आहे. मग कळलं, चुंबकीय बल म्हणजे काय तर आणि चुंबकत्व म्हणजे काय तर ही एक प्रकारची ऊर्जा आहे. आता आपण चुंबकाची वैशिष्ट्य पाहणार आहोत. चुंबकाचं पहिलं वैशिष्ट्य कोणतं आहे तर चुंबक प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर होतो. काय तर चुंबक प्रत्येक वेळी उत्तर किंवा दक्षिण दिशेत स्थिर होतो. आता आपण हे पाहण्यासाठी म्हणजे हे वैशिष्ट्य आपल्याला तुम्हाला समजण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आपण एक छोटीशी कृती करू किंवा प्रयोग करूया. त्याच्यासाठी काय करायला लागेल, तुमच्या म्हणजे शाळेमधली एक दिशा म्हणजे तुमच्या वर्गातली एक दिशा तुम्ही निश्चित करा. आणि तुम्ही काय कराल तर एक पट्टी चुंबक घ्या. हे बघा, हे असं आपण चुंबकांचे आकार वेगवेगळे बघितलेत ना, मग त्याच्यामध्ये हे पट्टी चुंबक एक घ्या इथे. आणि त्या चुंबकाच्या मधोमध काय करा, दोरा बांधा. आपण आता इथे दोरा बांधला, दिसला तुम्हाला, बांधला आणि ते स्टँडला अडकवलं. काय केलं, एक पट्टी चुंबक घ्या, त्याच्या मधोमध दोरा बांधा आणि ते स्टँडला अडकवा. हा स्टँड आहे आणि ह्या स्टँडला अडकवा. आता चुंबक मला सांगा की चुंबक कोणत्या दिशेत स्थिर झाला ते नोंदवा. सांगा बरं तुम्ही आता, चुंबक कुठल्या दिशेत स्थिर झाला तर चुंबक उत्तर दक्षिण दिशेतच स्थिर झाला. बरोबर. आता काय करा, हे चुंबक आहे ना, हे गोल 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 फिरवा. काय करा, चुंबक गोल गोल फिरवा आणि मग स्थिर झालं की पुन्हा दिशा बघा. मग स्थिर झाल्यावर पुन्हा दिशा बघितली, काय लक्षात आलं तुमच्या, काय दिसलं तुम्हाला, दिशा कोणती दिसली तर यांची दिशा उत्तर आणि म्हणजे हे चुंबक उत्तर दक्षिण दिशेतच स्थिर झाले. मग असं तुम्ही बऱ्याच वेळा जरी गोल गोल फिरवलं आणि पुन्हा ते स्थिर झालं तर ते कोणत्या दिशेत स्थिर झालं हे तुम्ही म्हणजे ह्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा आणि लिहा. तर प्रत्येक वेळा काय येतं तर तुम्ही जेव्हा गोल फिरवाल आणि जेव्हा हे स्थिर होतं ते हे प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण दिशेमध्येच हे चुंबक स्थिर होतं. म्हणजे हेच काय चुंबकाचं पहिलं वैशिष्ट्य आहे की चुंबक प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर होतं. आता चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेला स्थिर राहते त्याला काय म्हणतात तर उत्तर ध्रुव म्हणतात. आणि दक्षिण दिशेला टोकाला काय म्हणतात, दक्षिण दिशेला स्थिर राहते त्याला काय म्हणतात तर दक्षिण ध्रुव असे म्हणतात. उत्तर ध्रुव एन ह्या इंग्रजी अक्षराने दर्शवितात आणि दक्षिण ध्रुव एस या अक्षराने
दर्शवितात. एन म्हणजे नॉर्थ आणि दक्षिणचं म्हणजे साऊथ. मग साऊथमधला एस. मग उत्तर ध्रुव एन आणि दक्षिण ध्रुव एस याने दर्शवितात. आता पहिलं वैशिष्ट्य तुम्हाला कळलं की चुंबक प्रत्येक वेळी उत्तर आणि दक्षिण दिशेतच स्थिर होतो. कळलं. आता आपण चुंबकाचं दुसरं वैशिष्ट्य बघूया. कुठलं? तर चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही टोकांकडे म्हणजे ध्रुवांकडे एकवटलेले असतात. आता आपण चुंबकाचे दोन ध्रुव बघितले. हा बघा, हा कुठला ध्रुव आहे? तर हा एन म्हणजे कुठला? नॉर्थ ध्रुव आणि हा एस म्हणजे साऊथ ध्रुव. एन म्हणजे उत्तर ध्रुव आणि हा दक्षिण ध्रुव आहे. त्याच्यासाठी पण आपण हे वैशिष्ट्य समजण्यासाठी सुद्धा आपण एक हे करूया, एक छोटीशी कृती करूया. त्याच्यासाठी आपण एका कागदावर लोखंडाचा किस घ्यायचा आणि त्यावरून ते पट्टी चुंबक तुम्ही फिरवा. मग सांगा, पट्टी चुंबक फिरवा आणि ते मधोमध उचला. हे बघा, ह्या माणसाने कसं उचललंय हातामध्ये, तसं पकडून उचला. मग आता मला सांगा की कोणत्या भागावर लोखंडाचा किस जास्त प्रमाणात चिकटलाय आणि कोणत्या भागावर कमी प्रमाणात चिकटलाय? तर ह्या दोन्ही टोकांवर ह्या पट्टी चुंबकाच्या दोन्ही टोकांवर लोखंडाचा किस जास्त प्रमाणात चिकटलेला आहे. हा दिसतोय तुम्हाला इथे. आणि कोणत्या भागावर कमी चिकटला आहे? म्हणजे मध्ये तर तो चिकटलेलाच नाहीये, आहे ना. मध्ये तर तो चिकटलेला नाहीच आहे. दोन्ही टोकांवरच तो जास्त चिकटलेला आहे. म्हणजे चुंबकाच्या दोन्ही टोकांना ह्या लोखंडाचा हा किस चिकटला. हा बघा इथे. यावरून काय सांगता येईल आपल्याला? तर यावरून असं सांगता येईल की चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही टोकांकडेच म्हणजेच ध्रुवांकडे एकवटलेले असते. काय? तर चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही टोकांकडे म्हणजेच ध्रुवांकडे, या दोन ध्रुवांकडे चुंबकीय बल जास्त ध्रुवांकडे एकवटलेले असते. हे चुंबकाचे दुसरं वैशिष्ट्य आहे. आता आपण चुंबकाचं तिसरं वैशिष्ट्य बघूया. तर तिसरं वैशिष्ट्य कुठलं आहे? तर एका चुंबकाचे दोन भाग केल्यास काय होतात? एक चुंबक आहे समज, याचे हे दोन भाग केले आपण, तर दोन स्वतंत्र चुंबक तयार होतात. काय होतात? दोन स्वतंत्र चुंबक तयार होतात. म्हणजे चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकांपासून वेगळे होत नाहीत. काय? तर चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. हे पाहण्यासाठी सुद्धा आपण एक छोटीशी कृती करूया. त्याच्यासाठी कात्रीने कापता येईल असा एक पट्टी चुंबक घ्या. हा बघा, हा असा एक पट्टी चुंबक घेतला. कात्रीने कापू शकतो असं सहज. तर कागदावर काय करायचं? लोहकीस घेऊन त्यावर चुंबक ठेवायचा. हा चुंबक कापलेला नाही आपण आतापर्यंत आपण काय करायचं? असाच चुंबक त्या कागदावर लोहकीस घेतलेल्या कागदावर ठेवायचा. मग लोहकीस काय होतो? चिकटतो. म्हणजे तुम्हाला काय म्हणजे ऑब्झर्व केलं, म्हणजे तुम्हाला काय पाहता आलं की लोहकीस ह्या दोन्ही टोकांना चिकटलेला दिसेल. कुठल्या? तर ह्या नॉर्थ आणि साऊथ पोलला, म्हणजे हे नॉर्थ आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला चिकटलेला दिसेल. आता ह्या चुंबकाचे दोन तुकडे करा. हे बघा, हे मी दोन तुकडे केलेले आहेत. हे बघा, असे दोन तुकडे करा. आता काय? तर ते लोहकिसावर ठेवायचे. हे दोन तुकडे परत लोहकिसावर ठेवायचा आणि मग प्रत्येक तुकडा उचलून पाहायचा. तर काय होईल? तर प्रत्येक तुकड्याच्या पुन्हा दोन्ही टोकांवर लोहकीस चिकटलेला दिसेल. काय? तर प्रत्येक तुकड्याच्या दोन्ही टोकांवर लोखंडाचा किस चिकटलेला दिसतो. असे सारखे सारखे आपण पुन्हा हा कापला, हा परत आपण आता कापलेला जो हे आहे चुंबक आहे, हा पुन्हा ह्याचे दोन तुकडे केले. तर परत आपण ते जर लोहकिसावर ठेवले तर परत ह्याच्या पण म्हणजे नॉर्थ आणि साऊथ ध्रुवावर, दोन्ही ध्रुवावर लोहकीस चिकटलेला दिसेल. म्हणजे असे सारखे सारखे केल्यावरही चुंबकाचे दोन ध्रुव वेगळे न होता प्रत्येक तुकड्यामध्ये दोन्ही ध्रुव राहतात. म्हणजे आपण कधीही पण जर म्हणजे चुंबक कापले तर त्याच्यामध्ये कापलेल्या चुंबकामध्ये दोन ध्रुव राहतात. एक ध्रुव आपल्याला असं वाटेल की एक ध्रुव ह्या कापलेल्या तुकड्यात, दुसरा ध्रुव त्या तुकड्यात, असं होत नाही. तर एका तुकड्यामध्ये दोन्ही ध्रुव राहतात. म्हणजे चुंबकाच्या प्रत्येक तुकड्यामध्ये दोन ध्रुव हे असतातच. कळलं? हे वैशिष्ट्य आहे, चुंबकाचं वैशिष्ट्य आहे की चुंबकाच्या प्रत्येक तुकड्यामध्ये दोन ध्रुव आहेत आणि दोन ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. कळलं? आता चुंबकाचं वैशिष्ट्य चौथं बघूया, प्रवर्तित चुंबकत्व. काय? तर प्रवर्तित चुंबकत्व. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? तर प्रवर्तित चुंबकत्व मध्ये काय करायचं आहे? तर त्याच्यासाठी आपल्याला एक पट्टी चुंबक घ्यायचं आहे. हे बघा, हे पट्टी चुंबक घेतलं आपण, ते स्टँडला अडकवलं. कळलं?
प्रत्येक वेळेला आपण तसंच केलं. एक पट्टी चुंबक घेतलं, एक स्टँडला अडकवायचं. तर चुंबकाच्या थोडं खाली, हा बघा इथे म्हणजे थोडं खाली थोड्या अंतरावर एक लोखंडी पट्टी चिकटवली. ही बघा इथे खाली आहे ना, ही अंतरावर एक लोखंडी पट्टी पण अडकवली. आता या पट्टीच्या खाली काय केलं तर एक लोहकीस ठेवला, या लोखंडाचा किस ठेवला. मग लोखंडी ही पट्टी लोहकिसाजवळ नेली तर लोहकीस ह्या पट्टीला चिकटतो. लोखंडी पट्टीला लोहकीस चिकटला. हा बघा काय केला, हे पण ह्या लोखंडाच्या पट्टीच्या खाली जर लोहकीस ठेवला तर काय केलं तर हा लोहकीस ह्या पट्टीला चिकटला आणि वरती ह्याच्या काय आहे, चुंबक आहे. मुलांनो, आता आपण चुंबकाचे तिसरं वैशिष्ट्य पाहतोय. कुठलं तर प्रवर्तित चुंबकत्व. काय तर प्रवर्तित चुंबकत्व. तर हे समजण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करूया. त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एक पट्टी चुंबक लागणार आहे आणि ते एका स्टँडवर अडकवायचं आहे. आणि चुंबकाच्या खाली थोड्या खाली अंतरावर आपल्याला काय अडकवायचं आहे तर एक लोखंडी पट्टी अडकवायची आहे. आणि या पट्टीच्या खाली काय ठेवायचं आहे तर लोहकीस ठेवायचा आहे. तर ह्या लोखंडी पट्टीजवळ जेव्हा हा लोहकीस आपण जेव्हा ठेवतो नेला तेव्हा काय होतं, लोखंडी पट्टीला लोहकीस चिकटतो. ह्या पट्टीला लोहकीस चिकटलेला आहे. कळलं. आता आपण काय करायचं तर आता आपण हे चुंबक बाजूला काढायचं. जे वरती आपली जी चुंबकाची पट्टी होती ना ती आपण आता बाजूला काढली. आणि चुंबक जेव्हा काढून घेताच लोखंडी पट्टीला चिकटलेला लोहकीस खाली पडतो. लगेच काय पडतो, तो खाली पडतो. म्हणजेच ह्या पट्टीतील चुंबकत्व नाहीसं होतं. या लोखंडाच्या पट्टीमध्ये जे चुंबकत्व कशामुळे आलेलं असतं तर ह्या चुंबकामुळे आलेलं असतं. आपण जी वरती चुंबकाची पट्टी लावलेली आहे ना त्याच्यामुळे आलेलं असतं. पण जेव्हा हे चुंबक वरती याची चुंबक पट्टी आपण जेव्हा बाजूला काढली किंवा वरती नेली तेव्हा काय होतं, हा लोहकीस खाली पडतो. म्हणजे पट्टीतील ह्या चुंबकत्व नाहीसं होतं. मग यावरून असे समजते की चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास, हा बघा हा चुंबकीय पदार्थ आहे ना, ह्या चुंबकाच्या सानिध्यात नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होतं. कळलं. म्हणजे लोखंडाची पट्टी आपण चुंबकाच्या सानिध्यात नेलं मग त्याला पण काय झालं तर चुंबकत्व प्राप्त होते. आणि या चुंबकत्वाला काय म्हणतात तर प्रवर्तित चुंबकत्व असे म्हणतात. काय म्हणतात या चुंबकत्वाला तर प्रवर्तित चुंबकत्व असे म्हणतात. समजलं का तुम्हाला प्रवर्तित चुंबकत्व म्हणजे काय तर चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होते. आणि या चुंबकत्वाला काय म्हणतात तर प्रवर्तित चुंबकत्व असे म्हणतात. आता आपण चुंबकाचं चौथं वैशिष्ट्य पाहणार आहोत. कुठलं तर चौथं वैशिष्ट्य पाहणार आहोत. काय तर चुंबकातील सजातीय ध्रुवामध्ये, सजातीय ध्रुव म्हणजे कुठले तर सेम ध्रुवामध्ये प्रतिकर्षण होते तर विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असते. आता सजातीय म्हणजे काय, आता हे बघा हा एन आहे, हा काय आहे सजातीय आहे. कळलं. आणि इथे SN इथे हा पण आहे, काय आहे हा SS आहे म्हणजे हा सजातीय आहे. म्हणजे दोन सारखे असतात ते. आणि विजातीय म्हणजे काय तर विरुद्ध. कळलं म्हणजे अपोजिट. आता आपण त्याच्यासाठी हे वैशिष्ट्य पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला एक छोटासा प्रयोग करावा लागेल. याच्यासाठी काय करावं लागेल, हे बघा हे एक पट्टी चुंबक स्टँडला अडकवायचं आहे. हे पट्टी चुंबक आता दुसरं पट्टी चुंबक सुद्धा त्या टांगलेल्या चुंबकाजवळ न्यायचं आहे. म्हणजे दोन चुंबकं आपल्याला ह्या पट्टीला अडकवायची आहेत. तर हे दोन्ही चुंबक एकमेकांपासून दूर जातात. हे असे जेव्हा आपण चुंबक अडकवले ना असे तर हे दोन्ही चुंबक एकमेकांपासून हे बघा दूर गेले. कळलं. आता या चुंबकाच्या टोकांची अदलाबदल करायची आपल्याला. काय करायची, चुंबकाच्या टोकांची अदलाबदल करायची आहे. मग ते चुंबक एकमेकांना चिकटले. हे बघा जेव्हा आपण असे हे चुंबक जेव्हा आपण एकमेकांच्या जवळ आणले असे तर काय झालं तर ते चुंबक एकमेकांपासून दूर होतात. आणि आता ह्या टोकांची आपण अदलाबदल करायची. म्हणजे ह्या टोकांची इथे नॉर्थ म्हणजे जे हे काय आहे दक्षिण इथे ठेवायचा, उत्तरच्या इथे. तर काय होतं आता या चुंबकाच्या टोकांची अदलाबदल केली तर चुंबक एकमेकांना चिकटतात. काय चुंबक एकमेकांना चिकटतात. जेव्हा तुम्ही दोन्ही चुंबकाचे उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव एकमेकांजवळ नेले तेव्हा ते एकमेकांपासून लांब गेले. आपण पहिले काय केलं, हे दोघांचे दोन्ही दक्षिण ध्रुव किंवा उत्तर ध्रुव एकमेकांजवळ नेले तेव्हा काय झालं, हे लोक म्हणजे हे चुंबक ही लांब झाली. आणि तुम्ही एका चुंबकाचा उत्तर ध्रुव आणि दुसऱ्या चुंबकाचा
दक्षिण ध्रुव एकमेकांजवळ आणला तेव्हा ते एकमेकांना चिकटले. कळलं? म्हणजेच काय तर चुंबकातील सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण होते. सजातीय म्हणजे काय तर हे जेव्हा आपण दोन्ही चुंबकाचे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव एकमेकांजवळ नेले तेव्हा ते एकमेकांपासून लांब झाले आणि एका चुंबकाचा उत्तर ध्रुव आणि दुसऱ्या चुंबकाचा दक्षिण ध्रुव आपण एकमेकांजवळ आणला तेव्हा ते एकमेकांना चिकटले. म्हणजेच काय तर चुंबकातील सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण होते तर विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते. हे वैशिष्ट्य आता तुम्हाला समजलं असेल. समजलं ना? मग आपण कुठली कुठली वैशिष्ट्य बघितली? आपण 4 वैशिष्ट्य बघितली. मुलांनो, तर आपण आज काय पाहिलं तर चुंबकाची वैशिष्ट्य पाहिली. कुठली चुंबकाची वैशिष्ट्य पाहिलं तर चुंबक जेव्हा आपण नेहमी टांगतो तेव्हा तो उत्तर आणि दक्षिण दिशेतच स्थिर राहतो. हे एक पहिलं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य कुठलं पाहिलं आपण तर चुंबकाच्या दोन्ही ध्रुवांकडे बल एकवटलेलं असतं. आणि तिसरं वैशिष्ट्य कुठलं पाहिलं तर चुंबकाच्या सानिध्यामध्ये चुंबकीय पदार्थ आला तर त्याला चुंबकत्व प्राप्त होतं आणि त्याला काय म्हणतात तर प्रवर्तन म्हणतात. आणि चौथं आपण आता वैशिष्ट्य कुठलं पाहिलं तर चुंबकाच्या जे सजातीय ध्रुवांमध्ये काय असतं प्रतिकर्षण असतं आणि विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण होत असतं. हे आपण आता पाहिलं. आपण आता पुढच्या पाठामध्ये काय पाहणार आहोत तर चुंबकाचं अजून एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे आपलं तात्पुरतं चुंबकत्व. हे पाहणार आहोत आणि विद्युत चुंबकत्व म्हणजे काय ह्याचा आपण अभ्यास पुढच्या भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.